सबिंदु सिंधु सुस्खल तरंग भंगरंजितं द्विषस्तु पाप जात जात कारिवारी संयुतं कृतांत दूत काल भूत भीतिहारी वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि मातु नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे। ओम नमो श्री आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। सर्वांना नमस्कार। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। आता आपण नर्मदा पुराणच्या शेवटच्या काही टप्प्यामध्ये आहोत आणि एक 4-5 दिवसांमध्ये आपले हे वाचन पूर्ण होईल। तर आज आपण आता 72व्या अध्यायात प्रवेश करतोय। उत्तर भागातील अध्याय 72वा श्री विष्णू स्तुती नाम। श्री विष्णू स्तुती नाम। ओम नमो नर्मदाय। श्री मार्कंडेय उवाच नर्मदा संगमं पुण्यं सूरसिद्ध निषेवितं तत्र स्नात्वा दिवं यान्ति पूजयित्वा महेश्वरम। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, देवता व सिद्धांनी सेवित श्री नर्मदा संगम महापवित्र आहे। तिथे स्नान व श्री महादेवाचे पूजन करून मनुष्य स्वर्गलोकात जातो। हे भरतवंशोत्पन्न राजा, पूर्व कालात इहलोकात अवतरलेल्या श्री नर्मदाची प्रथम देव व महर्षींनी स्तुती केली। या चराचर इहलोकास तू पवित्र व पुण्यमय केले आहेस। जलरूप प्राप्त श्री नर्मदा श्री महादेवाची परमकला आहे। उमा, कात्यायनी, गंगा, यमुना, सरस्वती, चामुंडा व चर्चिका देवी सप्त कल्प राहणारी श्री नर्मदा तूच आहे। तू श्री महादेवोत्पन्न प्रवाहरूप पुण्य मेकल पर्वतकन्या, सर्वांनी स्तुती केलेली यज्ञयूपा, सर्व तीर्थांचे शिखर, स्वर्ग मोक्षदायी, सर्व प्राण्यांना तारिणी, पापनाशिनी, तरंगिणी, लक्ष्मी, स्वाहा, स्वधा, पुरुहुता, यशस्विनी आहेस। हे सुव्रते, जलरूपात तू संपूर्ण जग व्याप्त केले आहेस। तुझा संगम तसे सिद्धलिंग सुरासुरांनी वंदित आहे। इथे केलेले दान व होम अक्षय असते। हे महाराज, श्री नर्मदा स्नान अन शिवपूजन महाअद्भुत आहे। हे युधिष्ठिर, एकदा वीणा आदी ध्वनी तसेच वेदघोषाने आकाश व पृथ्वी दुमदुमत असताना नाना रत्नप्रभा जालाने कोटी सूर्यासम तेजस्वी अनेक सहस्त्र विमाने यमराजाच्या पुरीत आलीत। ती पाहून यमराजाला महा आश्चर्य वाटले, परंतु पूर्व कालात श्री महादेव, श्री विष्णू, श्री ब्रह्मदेवाने धर्म अधर्माचा विचार करणाऱ्या अत्री, वशिष्ठ, पुलस्त्य, पुलह, क्रतू आदी 7 मुनींना तिथे स्थापित केले असल्यामुळे त्यांना विचारूनच यमलोकाचे काम चालते। राजा युधिष्ठिरने विचारले, हे मुनिश्रेष्ठ, ज्याचे कर्मरूपी बंधन तुटले नाही तो परमपद कसे प्राप्त करू शकतो? हे कल्पग, आपण मला स्पष्ट करावे। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, पूर्व कालात या संबंधीच श्री विष्णूला महात्मा श्री ब्रह्मदेवाने सांगितले। पुंडरीकाक्ष नारायण हरिदेव, मी आपणास शरण आलो आहे। लोकनाथ सहस्त्राक्ष अक्षय परमपररूप भूतवर्तमान व भविष्यकालातील प्रभू, मी आपणास शरण आलो आहे। सर्व प्राणीमात्रांचे स्रष्टा, अनंत बल, पौरुष, पद्मनाभ, ऋषिकेश, सत्यरूप, अव्यय, मी आपणास शरण आलो आहे। हिरण्यगर्भ, भूगर्भ, अमृत, विश्वमुख, अनश्वर, अनाथ, सूर्यासमान प्रकाशरूप, मी आपणास शरण आलो आहे। सहस्रशीर, वैकुंठवासी, गरुडारूढ, सूक्ष्मरूप, अचल, सर्वश्रेष्ठ अभयदाता, मी आपणास शरण आलो आहे। नारायण हरी योगात्मा सनातन, सर्व लोकांना
शरण जाण्यायोग्य अटल देव, मी आपणास शरण आलो आहे. सर्व प्राण्यांचा स्वामी, विश्वविस्तार करता, विश्वसंहारक श्री विष्णू, आपण माझ्यावर प्रसन्न व्हावे. पूर्वकालात पद्मयोनी प्रजापती श्री ब्रह्मदेव ज्यातून उत्पन्न झाले, ते श्री ब्रह्मदेवापेक्षा श्रेष्ठ सर्वांचे स्वामी श्री विष्णू, आपण माझ्यावर प्रसन्न व्हावे. पूर्वी प्रलय झाल्यामुळे चराचर नष्ट झाल्यावर एकच योगात्मा राहतो, तो श्री विष्णू, आपण माझ्यावर प्रसन्न व्हावे. एका पावलातच पृथ्वी जिंकणारे, सत्यरूप, कालरूप, धर्मरूप, कर्मफलरूप, सत्वादी गुणांचे आकाररूप, महात्म्यांचे वाणीरूप श्री वासुदेव, आपण माझ्यावर प्रसन्न व्हावे. योगावास, सर्वावास, वरप्रद, आपणास नमस्कार असो. यज्ञभोगी, पंचभोगी नारायण, हे चतुर्मूर्ती, जगद्धाम, लक्ष्मीवास, वरप्रद, विश्वावास, साक्षीभूत, जगतपती, नमस्कार असो. हे ज्ञानसागर, अजेय, एक विश्वमूर्ती, वृषाकपी, मृगाधीप व कालरूप देव, आपणास नमस्कार असो. अव्यक्त मायापासून ब्रह्मांड उत्पन्न झाले व अव्यक्त मायापेक्षा श्रेष्ठ आपण प्रभू आहात. आपल्यापेक्षा अन्य श्रेष्ठ कोणी नाही. मी आपणास शरण आलो आहे. त्या प्रभूचे श्री ब्रह्मदेव व श्री महादेव आदी निरंतर ध्यान करतात आणि जो आपल्या एका भागाने सर्व जग धारण करून व्यापक रूपात स्थित आहे, जो अग्राह्य निर्गुण ज्ञानदाता, मी आपणास शरण आलो आहे. सूर्यचंद्राच्या मध्ये जो ज्योतिरूप स्थित आहे, तसेच ज्याला क्षेत्रज असे संबोधितात, तो महात्मा माझ्यावर प्रसन्न व्हावा. सिद्ध व महर्षी सांख्ययोगाने ज्याला जाणून संसारातून मुक्त होतात, तो महात्मा माझ्यावर प्रसन्न व्हावा. हे सर्वतः कल्याणरूप, चौफेर दृष्टी, शिर व मुख असलेल्या आपणास नमस्कार असो. हे निर्विकार, आदिकल्प, हृदयी स्थित देव, आपणास नमस्कार असो. हे अतींद्रिय, आपणास नमस्कार असो. हे परमात्मा, आपणास नमस्कार असो. रागद्वेषापासून मुक्त व लोभमोहरहित जे लोक आपणास जाणतात, ते संसारातून मुक्त होतात. अशरीर, अतिगुप्त, सर्व देहांत तन्मय, अव्यक्त माया, बुद्धी, अहंकार, महाभूत व इंद्रिय, ते आपल्यातच राहतात व आपण त्यांच्यात राहत नाही. ते सर्व आपलेच आश्रित आहेत, पण आपण स्वतः आपल्यात नाही. आपण प्रत्यक्ष रूपात शिवाय कपटी नाही. आपण प्रत्यक्ष रूपात नाही शिवाय कपटी नाही. आपण गुणांचे ईश्वर आहात व स्वाधीन आहात. आपण संसार रूप, हेतुरहित, सर्वांचे स्वामी व स्वरूपात स्थित आहात. हे पुंडरीकाक्ष, आपणास नमस्कार असो. हे वासुदेव, आपणास नमस्कार असो. हे जगन्नाथ, आपण ईश्वर आहात. याहून अधिक काय सांगावे. आपण भक्तांना मुक्ती देणारे, सर्वांचे गुरु व देवांचे ईश्वर आहात. सर्व प्राण्यांचे स्वामी, ते आमचे जन्मजन्मांतरीचे स्वामी. कारण अहंकार तसेच सत्व आदी गुणांनी मी बद्ध आहे. माझी नासिका पृथ्वीला जावी, माझी जिव्हा जगाला जावी, माझे नेत्र अग्नीला जावे व माझी त्वचा वायूला प्राप्त व्हावी. माझी वाणी आकाशाला जावी, माझे मन आपल्या कारणास प्राप्त व्हावे. माझा अहंकार बुद्धीला जावा व माझी बुद्धी आपल्यात लीन व्हावी. सर्व किती सुंदर सांगितलं आहे. माझी नासिका पृथ्वीला जावी, माझी जिव्हा जगाला जावी, माझे नेत्र अग्नीला जावे व माझी त्वचा वायूला प्राप्त व्हावी. माझी वाणी आकाशाला जावी व माझे मन आपल्यास प्राप्त व्हावे. माझा अहंकार बुद्धीला जावा व माझी बुद्धी आपल्यात लीन व्हावे. सर्व इंद्रिय, गुण व पृथ्वी आदी महाभूतांशी माझा वियोग व्हावा. माझे सत्वगुण, रजोगुण व तमोगुण आपापल्या कारणात लीन व्हावे. स्वामींचे स्वामी, दोषरहित, सहस्त्रशिर महर्षी, प्राण्यांचे रचनाकार देव, मी मनुष्य आपणास शरण आलो आहे. वेद व जगाचे कारण श्री विष्णू, माझ्यावर प्रसन्न व्हावेत. स्थावर जंगमरूप सर्व जग नष्ट झाल्यावर जगाचे सर्व कारण मायात लीन होते. प्रलय झाल्यावर महातत्व प्रकृतीत लीन होते. वैष्णव सूक्ताच्या सामवेदाच्या 2 मंत्रांनी ज्याच्यासाठी होम केला जातो, ते श्री विष्णू माझ्यावर प्रसन्न व्हावेत. अग्नी, चंद्र, सूर्यदेव, श्री ब्रह्मदेव, श्री रुद्रदेव, इंद्रदेव व योगींचे तेज,
ज्याच्यामुळे वाढते ते श्री विष्णू माझ्यावर प्रसन्न व्हावेत. आपण उत्पत्तीरहित आहात, शिवाय या जगताचा मार्ग आपणच आहात. आपण अमूर्त आहात, पण विश्वमूर्ती जिंकणारे आहात. आपण नित्य नूतन असतात, आळसरहित महत्त्व रूप चेतन पुरुष आपणच आहात. चैतन रूपात प्रत्यक्ष विद्यमान व सर्वश्रेष्ठ अशा आपणास मी शरण आलो आहे. चंद्र सूर्याप्रमाणे आपण तेज पसरवतात, ज्यामुळे सर्व दिशा प्रकट होतात. तो महात्मा प्रसन्न व्हावा. सूर्यात पार्वती देवीसह श्री शिवशंकर आहेत. त्या चेतन रूपात जो राहतो, तसेच पृथ्वी आदी महाभूतांच्या तुल्य असल्यामुळे जो चंचल पण तेजरूप आहे, तो महात्मा प्रसन्न व्हावा. आपल्या एकत्वातील अनेकत्व जो जाणतो, तो परमात्म्याला प्राप्त होतो. आपल्या एकत्वातील अनेकत्व जो जाणतो, तो परमात्म्याला प्राप्त होतो. सर्व प्राणीमात्रांमध्ये जो एकरूप आहे व शत्रू मित्र उदासीन व्यक्तीला समान दृष्टीने पाहतो, कुठलीही आकांक्षा मनी न बाळगता जो अनन्य भक्तांवर प्रेम करतो, जो सर्व प्रकारे आपला योग्य आहे, तो देव श्री विष्णू माझ्यावर प्रसन्न व्हावा. मणी धाग्यात गोवल्याप्रमाणे हे चराचर जग चतुर्विध प्राणीमात्रांचा समूह असून आपल्यात गोवला आहे. आपणास धर्म अधर्म नसतो, तसेच गर्भ व जन्मही नसतो. वृद्धत्व व जन्मातून मुक्त होण्यासाठी मी शरण आलो आहे. सर्व योनीत इंद्रिय, गुण, श्वास व उच्छ्वास असतो. देह केवळ लाकडाप्रमाणे जड, नाशवंत व विपत्ती रूप आहे. एकाकीपण हे आपल्यावरून सिद्ध होते, परंतु देहरूप जन्मामुळे आमची उत्पत्ती ओळखू येते. यास्तव ज्याची बुद्धी व प्राण आपल्यातच आहे, जो आपलाच भक्त आहे व ज्याचे मन आपल्यातच गुंतले आहे, असा मी मरण आल्यावर आपले स्मरण करेन. पूर्वजन्मात केलेले पाप व्याधी रूपात प्रवेश करावे आणि वातपित्त कफ आदी दुःख मला मिळावे, ज्यामुळे हे प्रभू मी ऋणमुक्त होईन. सर्व पापांच्या शुद्धीसाठी यशस्वी महात्म्यांना पुण्य परमपद नि महाकल्याणरूप आहे. सर्व पापांच्या शुद्धीसाठी यशस्वी महात्म्यांना पुण्य परमपद नि महाकल्याणरूप आहे. नित्य प्रातःकाळी, मध्यान्ही व सायंकाळी हे स्तोत्र सर्व पापांच्या शांतीसाठी निरंतर जपणे योग्य आहे. हरी, कृष्ण, ऋषिकेश, वासुदेव, जनार्दन व जगन्नाथाला मी नमस्कार करतो. त्यांनी माझ्या पापांचा नाश करावा. गोवर्धनधर, गोब्राह्मण, हितकारक व गदाधारी देवाला मी नमस्कार करतो. ते माझे पाप दूर करोत. शंख, चक्र आणि शारंग मनुष्यधारी मधुसूदन, लक्ष्मीपती श्री विष्णूला मी नमस्कार करतो. ते माझा पापनाश करोत. संसार स्थिती स्थित्य कमलाक्षी, अविनाशी, आनंदयुक्त दामोदर भगवानास मी नमस्कार करतो. ते माझे पाप दूर करोत. नारायण, नर, सौम्य, माधव, जनार्दन, श्रीवत्स, लक्ष्मीयुक्त देहाचे, लक्ष्मी धारण करणारे, लक्ष्मीचे स्थान व लक्ष्मीपतीला मी नमस्कार करतो. ते माझा पापनाश करोत. सर्व प्राणीमात्रांचा स्वामी, ज्याचे महात्मा ध्यान करतात, त्या नाशरहित अव्यक्त वासुदेवाला मी शरणागत आहे. ज्यास प्राप्त करून बंधनातून मुक्त झालेला पुरुष पुनर्जन्म घेत नाही, मी त्याला शरण आलो आहे. जो प्रलयात ब्रह्मरूपधर असतो, सृष्टीत तोच जनार्दन कारणरूप होतो. त्या जनार्दनाला मी सदा प्रणाम करतो. त्याहून श्रेष्ठ अन्य काही नाही आणि त्यात हे सर्व जग सामावले आहे. जो सर्वांमध्ये आहे, अनंत व सर्वव्यापी आहे, त्यास मी नमस्कार करतो. सर्व प्राणीमात्रात, स्थावर जंगमात विद्यमान श्री विष्णू माझ्या सर्व पापांचा नाश करोत. जसे निवृत्ती रूप केलेले कर्म श्री विष्णूकरता केलेले कर्म निवृत्त होते, तसेच जन्मजन्मांतराच्या कर्माचे माझे पाप नष्ट व्हावे. रात्री, प्रातःकाळी, मध्यान्ही व दुपारी अज्ञानाने, काया वाचा मनाने जे काही पाप मी केले, ते सर्व क्षणमात्रात नष्ट व्हावे. जसे पाण्यात मीठ विरघळते, तसेच ते सर्व पाप नष्ट व्हावे. इतरांना त्रास देऊन, त्यांची निंदा करून या जन्मात जे पाप झाले, तसेच परद्रव्य, शेतीवाडी व घरदाराच्या इच्छेने व क्रोधाने जे पाप झाले, ते सर्व विलयास जावे. श्री विष्णू, वासुदेव, हरी, केशव, जनार्दन नि श्रीकृष्णाला मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. हे भरतवंशोत्पन्न राजा, श्री नर्मदाच्या तीरसंगमात नाभाग नावाच्या राजर्षी प्रजापतीने हे अतुल वैष्णव स्तोत्र केले. श्री ब्रह्मदेवाकडून हे अंगिराने प्राप्त केले, त्यांच्याकडून इंद्रदेवाने प्राप्त केले. असे पुढे वशिष्ठ ऋषींनी श्रेष्ठ नाभागला
ऐकवले. श्री नर्मदा जलात स्नान करून आणि अनेक दान करून इच्छेनुरूप यानावर आरूढ होऊन नाभाग राजर्षी निजपुरीस गेलेत. सहस्त्रनाम स्तोत्राने जो जनार्दनाची पूजा करतो त्याला या घोर संसार सागरात पुनर्जन्म नसतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील श्री विष्णुस्तुती नावाचा 72वा अध्याय पूर्ण झाला. तर इथं हे खूप सुंदर रीतीने श्री विष्णूंची स्तुती केलेली आहे. तर अत्यंत सुंदर रीतीने केलेली आहे आणि ही स्तुती करून नर्मदा तटीचा सहवास करून आणि ही स्तुती नाभाग राजाने केली आणि त्याचा उद्धार झालेला आहे. तर अशा रीतीने आपले जे काही स्तोत्र रचलेले आहेत, हे स्तोत्रसुद्धा किती पुण्यदायी आहेत, कर्मबंधनातून सोडवणारे आहेत, हे इथे आपल्या लक्षात येत आहे. म्हणजे स्तोत्र पठन करणं, श्रवण करणं किंवा रोज स्तोत्र म्हणणं, तर हे सुद्धा आपल्या शास्त्रात विविध स्तोत्रांची रचना विविध संत महर्षींनी ऋषींनी केलेली आहे आणि त्या स्तोत्रांची रचना ही आपल्या चित्तशुद्धीसाठी अत्यंत उपयुक्त आहे आणि त्यातून सुद्धा आपले जे कर्मबंधन आहेत ते त्यातून मुक्त होण्यासाठी स्तोत्र मदत करत असतात. तर आता हे श्री विष्णुस्तुती हे स्तोत्र आहे. हे नाभाग राजाने या स्तोत्राची साधना नर्मदा तटी केली आणि त्यानुसार त्याचा उद्धार झालेला आहे. तर असे हे स्तोत्राची महती इथं सांगितलेले आहे आणि हे स्तोत्र इतकं सुंदर दिलेलं आहे की भगवंताचं जे त्याचं तो कसा आहे त्याचं सर्व वर्णन या स्तोत्रामध्ये आलेलं आहे. श्री विष्णूंसाठी हे स्तोत्र लिहिलेलं आहे. श्री विष्णूंनाच वासुदेव म्हणजे श्रीकृष्ण असंही विष्णूचाच अवतार श्रीकृष्ण आहेत असंही आहे. आणि इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे भगवंतच ब्रह्मदेवाच्या रूपामध्ये सृष्टीची निर्मिती करतो. श्री विष्णूच्या रूपामध्ये सृष्टीची धारणा करतो आणि श्री शंकराच्या रूपामध्ये शिवशंकराच्या त्यांच्या माध्यमातून संहार कर्म करतो. तर त्यामुळे हे जे या स्तोत्रामध्ये जे वर्णन केलेलं आहे हे श्री विष्णूंसाठी केलं असलं तरी श्री विष्णू म्हणजेच परमात्मा शक्ती आहे आणि त्यामुळे तिचं इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे आणि तीच शक्ती चराचराला व्यापून आहे आणि तीच शक्ती आपल्यामध्ये सुद्धा आहे. तर त्यामुळे आपल्यामध्ये असलेल्या शक्तीमध्ये सुद्धा हे सर्व गुण आहेत. केवळ आपल्या मनबुद्धी चित्त अहंकार विषय वासना ह्यामुळे ते सगळे झाकलेले आहेत आणि त्यामुळेच या स्तोत्राच्या अंतीसुद्धा दिलेलं आहे की जे काही कर्म आहे माझं ते अनेक जन्मात केलेलं कर्म, सकाळ दुपार संध्याकाळ अज्ञानातून झालेली कर्म, अनेक जन्मात केलेली कर्म, तर ह्या कर्मातनं माझी सुटका व्हावी त्यासाठी भले मला काही व्याधी आणि काही अशा रूपामध्ये वात पित्त कफ यांच्या दोषामध्ये सुद्धा ती त्याचा भोगून संपवला लागली तरी हरकत नाही, परंतु त्यातनं माझी सुटका व्हावी ह्या कर्मातून. तर आणि सर्व काही इंद्रिय मन बुद्धिचित्त अहंकार हे सर्व लय व्हावं, तुझ्या भगवंतामध्ये लय व्हावं हे इथे दिलेलं आहे. तर अत्यंत सुंदर रीतीने कारण हे लय झालं की आपल्याला सुद्धा आपल्या अंतरी तेच तत्व भरून व्यापलेलं आहे. एकच तत्वाने संपूर्ण विश्व व्यापलेलं आहे. त्यामुळे अनेक जी विविधता विश्वामध्ये दिसते त्या विश्वामध्ये अंतरी एकच तत्व भरून आहे आणि एकाच तत्वातून अनेकत्व निर्माण झाले आणि अनेकत्वामध्ये एकत्व आहे. अनेकत्वामध्ये एक तत्व भरलेलं आहे आणि ह्या एकातून अनेकत्व निर्माण झालेलं आहे. त्यामुळे जे सर्वत्र आपल्या अंतरीही ते तत्व आहे. केवळ त्याची प्रचिती आपणाला प्रत्येक आपल्या अंतरी असलेला मीपणा गळल्याशिवाय होऊ शकत नाही आणि तीच प्रार्थना इथे या स्तोत्रामध्ये केलेली आहे.
तर अशा रीतीने खूप सुंदर स्तोत्र आहे.